नमस्कार बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ज्या महिलांचे पैसे तांत्रिक कारणांमुळे रखडले होते त्यांच्यासाठी आता सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. एकाच वेळी 4,500 रुपये खात्यात येणार का आणि 54 लाख महिला अपात्र का ठरल्या याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यात एकदम 4,500 रुपये जमा होणार? होय, ई-केवायसी पूर्ण केलेल्या महिलांसाठी सरकारकडून मोठी अपडेट समोर येतेय. गेल्या 3 महिन्यांचे रखडलेले हप्ते आता एकाच वेळी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण इथेच धक्का बसला. तपासणीत लाखो महिला अपात्र ठरल्या. काहींनी चुकीची माहिती दिली तर काहींनी नियम लपवून लाभ घेतल्याचं समोर आलं. आता ज्यांनी वेळेत ई-केवायसी पूर्ण केली आहे त्यांच्यासाठी ही मोठी खुशखबर ठरू शकते. तुमच्या खात्यात 4,500 रुपये कधी येणार? सरकारचा पुढचा निर्णय काय असेल? हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पुढची माहिती प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाची आहे. 4,500 रुपयांचा लाभ. बहिणींनो, ज्या पात्र महिलांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. अनेक महिलांना गेल्या 2-3 महिन्यांपासून अनुदान मिळाले नव्हते. आता शासन स्तरावर हालचाली सुरू असून या महिलांच्या बँक खात्यात रखडलेल्या 3 महिन्यांचे एकत्रित 4,500 रुपये 1500×3 लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. केवळ अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा असून लवकरच हा निधी तुमच्या खात्यात दिसू शकतो. लाभार्थी संख्येत घट आणि छाननी. या योजनेला सुरुवातीला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. सुमारे 2,47,00,000 महिलांनी नोंदणी केली होती. मात्र सरकारने जेव्हा कागदपत्रांची कडक छाननी सुरू केली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. अपात्रतेची कारणे, चुकीची माहिती देणे, उत्पन्नाची मर्यादा ओलांडणे किंवा कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत असणे. धक्कादायक बाब, काही ठिकाणी तर पुरुषांनीही महिलांच्या नावाने अर्ज करून लाभ घेण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. सध्याची स्थिती, कडक तपासणीनंतर मार्च अखेरपर्यंत 68 लाख महिला अपात्र ठरल्या होत्या. ई-केवायसी आणि नवीन संधी. पण थांब, ज्या महिलांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद झाले होते त्यांच्यासाठी सरकारने एप्रिलमध्ये ई-केवायसीची संधी दिली होती. यामुळे सुमारे 14 लाख महिलांनी आपली कागदपत्रे अपडेट केली आणि त्या पुन्हा पात्र ठरल्या आहेत. त्यामुळे आता अपात्र महिलांची संख्या 68 लाखांवरून 54 लाखांवर आली आहे. अजूनही ज्या महिलांची प्रक्रिया अपूर्ण आहे त्यांनी मुदतवाढीची मागणी केली आहे. जर सरकारने याला सकारात्मक प्रतिसाद दिला तर आणखी काही लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकेल. तर बहिणींनो, जर तुमची ई-केवायसी पूर्ण असेल तर तुमचे रखडलेले पैसे लवकरच जमा होतील. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या गावातील किंवा ओळखीच्या कोणाचे पैसे आले आहेत का हे देखील कळवा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर बहिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.